दरम्यान देशमुखांवरील हल्ल्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आहे। उद्याला महाराष्ट्र विधानसभेचं मतदान आहे आणि आज अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके आहे। काल रात्री जो हल्ला झाला भाजप म्हणतं की हा फेक हल्ला आहे, असं का वाटतं तुम्हाला? निश्चितच हे फेक दगडफेक आहे। या प्रकारचं कोणतीही घटना झालीच नाही आहे। अनिल देशमुख नेहमी या प्रकारचं कृत्य करतात। त्यांना ज्यावेळेस लक्षात येतं की ते निवडणूक हारणार आहे ते या प्रकारची कृत्य करून काहीतरी त्या भागातील जनतेचा सहानुभूती घेऊन निवडणूक जिंकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात। यावेळेस त्यांना माहीत होतं की त्यांचा मुलगा सलील देशमुख यावेळेस निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी या प्रकारचं एक फेक आपल्यावरच दगडफेक करून घेतली। निश्चितच काटोलच्या जनता या कोणत्याही दिशाभूलला बळी पडणार नाही आणि मी माझ्या अनेक काटोल विधानसभेमधल्या अनेक भाषणांमध्ये या प्रकारचं काही ना काही होणार अशी मी भीती दर्शवली होती। अशा का वाटतं तुम्हाला की हे फेक आहे? असं उदाहरण काही सांगू शकता? बघा, असं आहे की अनिल देशमुख ज्या रस्त्यावरून जात होते तो रस्ता एकदम चांगला रस्ता होता। त्यावर कोणताही स्पीड ब्रेकर नव्हता किंवा गाडीची स्पीड कमी होणार अशी कोणती स्थिती नव्हती। गाडी 100-120च्या स्पीडमध्ये चालत असते आणि जर कोणी जर आपल्या गाडीवर जर दगडफेक केली किंवा एखादा गोटा मारला तर कोणताही व्यक्ती तिथे थांबत नाही, तो तिथनं सरळ निघून जातो। त्यांच्या ड्रायव्हरचाही काच कुठेही फुटलेला नाही। त्यांच्या अनिल देशमुखांच्या पुढचा जो ड्रायव्हर सीटच्या बाजूची जो काच आहे तोच थोडासा फुटलेला दिसतो आहे। दुसरा, अनिल देशमुखांच्या गाडीच्या काचाच्या खाली एक मोठा दगड दिसतो आहे जो 10 किलोच्या जवळपासचा असणार। 10 किलोचा दगड इतक्या लांबून कोणीच फेकू शकत नाही। तो जर कोणी टाकला असला तर तो जवळून टाकला तर एकतर कोणाचा तरी चेहरा यांना दिसला पाहिजे होता। दुसरा, 10 किलोच्या दगडाने जर एखाद्या गाडीवर जर फेकला तर काच पूर्ण फुटलेलं नाही आहे, फक्त क्रॅक आलेला आहे आणि तो दगड त्या काचावर पडून बोनेटवर पडतो, पण तो तसा झालेला नाही। त्यांनी तो काच दुसऱ्या दगडाने फोडलेला आहे आणि त्यानंतर दगड आणून त्या गाडीवर टाकलेला आहे। दुसरा माझा प्रश्न आहे की त्यांचा मागचे जे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटची मागची सीटचा काच फुटलेला आहे, पण गोटा जो दिसतो आहे दुसऱ्या फोटोमध्ये तो त्यांच्या पायाच्या तिथे दिसतो आहे। तर हा गोटा कुठनं आला हाही प्रश्न आहे। तिसरा, त्यांच्यासोबत मागच्या 10 वर्षापासून देशमुख म्हणून एक बॉडीगार्ड, पोलीस विभागाचा बॉडीगार्ड असतो, तो त्यांच्या गाडीतच नेहमी असतो, पण कालच तो मागच्या गाडीत का होता आणि मागची गाडी इतकी दूर का होती की ते त्या घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही, हाही अनेक संशय या माध्यमातून निर्माण होत आहे। या प्रकारचं मला असं वाटतं एक चुकीचं नॅरेटिव्ह अनिल देशमुख पसरवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही म्हणले की मी आधी अनिल देशमुखबद्दल भाषणातच उल्लेख केला की ते असं करू शकतात आणि तुम्ही आता असा दावा करतात की आज उद्यामध्ये आणखी काही उमेदवार असं करू शकतात। कोण उमेदवार करू शकतात असं वाटतं तुम्हाला? बघा, असं आहे की महायुतीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हवा पसरलेली आहे। महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेला आहे आणि महाराष्ट्रातील अनेक नेते या प्रकारचे महाविकास आघाडीचे अनेक नेते या प्रकारच्या घटना घडवणार। 5 वर्षाआधी माझ्यासोबतच या प्रकारचं नाना पटोलेंनी या प्रकारचं कृत्य केलं होतं। स्वतःच्या हाताने स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडून त्यांनी हे सांगितलं होतं की परिणय फुकेंनी ही घटना घडवली। त्या साकोली विधानसभेच्या जनतेने सहानुभूतीपूर्वक त्यांना मतदान केलं आणि ते जिंकून आले। याच प्रकारे परत यावेळेस नाना पटोलेही हे करू शकतात। गोंदिया विधानसभामधनं गोपाल अग्रवाल हे करू शकतात। तुमसर विधानसभेचे चरण वाघमारे हे करू शकतात। मध्य नागपूरमधनं बंटी शेळके हे करू शकतात आणि ब्रह्मपुरीमधनं विजय वडेट्टीवार हे करू शकतात। निश्चितच जे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे काही नेते यांच्यावर माझा संशय आहे की ते आज उद्यामध्ये हे सगळं कृत्य करतील। का करेल? त्यांना का गरज? बघा, मी तुम्हाला सहानुभूती मिळवण्यासाठी असं वाटतं तुम्हाला? त्यांची स्थिती खराब आहे, ते यावेळेस निवडणुका पडणार आहे आणि म्हणून सहानुभूती मिळवण्याकरता या प्रकारचं कृत्य ते करणार आहे आणि ते नेहमी करत आले, यावेळेस ते करतील। या संपूर्ण प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी व्हावी। अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला या सगळ्या संदर्भातलं एक पत्र आजच मी ग्रामीण एसपीला देणार आहे आणि ज्या विषयांच्या संशय जे मला आणि त्या भागातील जनतेला बोलून ज्या विषय मला कळले त्या संदर्भातलं पत्र देऊन या सगळ्या विषयाची सखोल चौकशी करण्यास माझी मागणी आहे। आजच्या आज त्या संदर्भातली चौकशी करा, कारण उद्या निवडणूक झाले त्यानंतर याचा करून काय फायदा नाही। आजच्या आज या संदर्भातली चौकशी झाल्या पाहिजे। अनिल देशमुख उमेदवार नाही, त्यांचा मुलगा उमेदवार आहे आणि अनिल देशमुखांवर हल्ला झाला। बघा, असं आहे की थोडी बहुत त्यांचं वय बघून थोडी बहुत जी सहानुभूती घेऊ शकतात ते अनिल देशमुखच घेऊ शकतात। सलील देशमुखांबद्दल आधीपासून त्या भागातील जनतेचा रोष होता आणि त्याचा राग करत होते आणि म्हणून अनिल देशमुखांनी शेवटपर्यंत तो लुपून ठेवला की ते सलील देशमुखला तिकीट त्यांनी कधीच डिक्लेअर केली नाही। त्यांनी
तो लपवून ठेवला आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या याच्यात आपल्या मुलाची तिकीट त्यांनी घोषणा केली. आपण बघू शकतो की भाजपचे आमदार परिणय फुके त्यांनी अशी मागणी केली की या संपूर्ण प्रकरणात SIT मार्फत आजच्या आज चौकशी व्हायला पाहिजे, कारण की उद्याला मतदान आहे. त्यामुळे मतदानावर या घटनेचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आजच्या आज चौकशी होऊन या घटनेचं सत्य बाहेर पोलिसांनी काढावं अशी मागणी परिणय फुके यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.